नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही किचनमध्ये असते आणि काम करताना तिला जो माणूस जे काही बोलून गेलेला असतो तेच आठवते की तुम्ही तुमचा शोध चालूच ठेवा, म्हणजे अशा जागी तुम्ही जाऊन पोहोचताल की झाकलेली मूठ उघडेल आणि लपवलेले सत्य तुम्हाला कळेल. पण हे मात्र तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगू नका. आणि नानांचे त्या दोन बायकांसोबतचे फोटो तिला आठवतात आणि जानकीने दूध तापवायला ठेवलेले असते आणि दूध वर जाते, परंतु जानकीचे काही लक्ष नसते. ऋषिकेश धावत येतो आणि गॅस बंद करून, जानकी लक्ष कुठे आहे तुझे? तर जानकी लगेच भानावर येते. तर ऋषिकेश म्हणतो की अजून सुद्धा तू त्या माणसाच्याच विचारात आहे का? त्यानंतर इकडे आजी ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते आणि ऐश्वर्याला विचारते की अगं, आपल्या प्लॅनचं काय झाले? पुढे तर काही घडतच नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा आजी, माझे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही जर अशा एकट्यात मला भेटायला आले आणि तुम्हाला जर कोणी बघितले तर कुणाला संशय येईलच ना, आणि आपला सर्व प्लॅन फसेल. आणि तेवढ्याच सुमित्रा दरवाजा उघडून ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते. ऐश्वर्या असे म्हणते तर दोघी सुद्धा एकमेकीकडे बघून खूप घाबरतात. तेव्हा सुमित्रा त्या दोघींकडे बघून विचारते की काय गप्पा चालल्या दोघींच्या? तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणते की आई, बरं झालं की तुम्ही आलात. आजी सर्व मला सांगत होत्या, म्हणजे आता घरामध्ये लग्न आहे की लग्नात काय काय तयारी करायची असते, आहेर असतो, मानपान असतात, ते सर्व कसे करायचे त्याबद्दल त्या सर्व सांगत होत्या. जानकी वहिनी सर्व विधीमध्ये तर मग्न असतील, मग सगळ्यामध्ये मलाच लक्ष द्यावे लागेल, हेच सर्व चालले होते. तेव्हा आजी म्हणते की बघितलेस का सुमित्रा, किती जबाबदारीने वागते ऐश्वर्या, अगदी शहाणी आहे माझी गुंडी, सगळं काही मला विचारत होती म्हणून मी तिला ट्रेनिंग देत होते. सुमित्रा म्हणते की छान छान, आणि ऐश्वर्या जरा तू नाश्ता तयार करण्याचं बघते का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो बघते, आलेच. तेव्हा ऐश्वर्या बाहेर जाते तर आजी सुद्धा म्हणते की मी तिला मदत करण्यासाठी बाहेर जाते, तर जायला निघते. तेव्हा सुमित्रा आजीच्या हाताला धरते आणि काय ग, तू काय बोलत होती तिच्याबरोबर, तिला काय सांगत होती? तेव्हा आजी म्हणते की अगं काही नाही, आणि मी तुला शपथ दिलेली आहे ते तुझ्या लक्षात तर आहे ना? तर आजी म्हणते की हो बाई, अगं माझ्या लक्षात आहे सर्व, मी शपथ नाही मोडणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की जर मोडली तर काय होईल हे तुला तर चांगलंच माहिती आहे, आणि चल बाहेर नाश्ता करून घे. सुमित्रा बाहेर गेल्यानंतर आजी म्हणते की मी तर शपथ न मोडता सर्व व्यवस्थित केले, काही होणार नाही. त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की मी गुलाबरावांना सर्व काही सांगून व्यवस्थित केले, तू टेन्शन घेऊ नको. जानकी एकदा तरी हस व्यवस्थित, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा जानकी हसून विचारते की काय, कसलं सरप्राईज? तर ऋषिकेश म्हणतो की आता नाही सांगणार, सरप्राईज घेऊन एक खास व्यक्ती येते, कळेलच तुला, तू चल. आणि तेवढ्यात सार्थक राजाध्यक्ष आणि सुखदा यांची एंट्री होते. गाडीतून खाली उतरल्यानंतर सार्थक हा गुलाबदादांना विचारतो की ऋषिकेश दादा कुठे आहे? तर गुलाबदादा लगेच घाईने लगेच येतात. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश बाहेर येतात. जानकी विचारते की कोण येणार आहे, नक्की सांगा तरी. तेव्हा ऋषिकेश सांगायला लागतो. तेवढ्याच दरवाजामध्ये सार्थक आणि सुखदा येतात आणि त्यांना बघून ऋषिकेश आणि जानकी अगदी खुश होतात. तर ऋषिकेश सार्थकला मिठी मारतो आणि जानकी सार्थक सुखदा यांची ओळख करून देतो. सार्थक माझा खूप चांगला मित्र आहे, याची खूप मोठी टेक्सटाईल कंपनी सुद्धा आहे, मुंबईला एकदा भेटलो होतो. आणि जानकीच्या गळ्यामध्ये हात घालून म्हणतो की ही माझी जानकी. तेव्हा जानकी मात्र खूप लाजते, माझी बायको असे सांगतो. तर सुखदा हे ऐकून खूपच खुश होते आणि माझी बायको हा शब्द ऐकल्यानंतर खरंच किती मस्त वाटले असे म्हणते. आणि तेवढ्यात सुमित्रा ऐश्वर्या बाहेर येतात. तर ऋषिकेश त्यांची सुद्धा ओळख करून देतो आणि ही सारंगची बायको ऐश्वर्या हिची सुद्धा ओळख करून देते. तर ऐश्वर्या म्हणते की हाय. तेव्हा सार्थक सुमित्राला नमस्कार करतो आणि त्यावर सुखदा सुद्धा ही सुमित्राचा नमस्कार करते. तर सुमित्रा म्हणते की अगं मग जोडीने नमस्कार करायचा. तर सार्थक खुणावतो नाही आणि सुखदा सुद्धा नाही म्हणते. तेव्हा सुखदा म्हणते की आई, मी यांची मैत्रीण आहे, मला सुखी म्हणतात सर्वजण. तेव्हा ते ऐकून सुमित्रा म्हणते की हो का, आणि खूपच छान. तर लगेच सार्थक त्याने जानकीसाठी जी साडी आणलेली असते तर जानकीला ती साडी वहिनी असे म्हणून गिफ्ट देतो. तर जानकी म्हणते की काय, माझ्यासाठी गिफ्ट? तर ऋषिकेश म्हणतो की हो, तुला मगाशी सांगितले होते की सरप्राईज गिफ्ट म्हणून ते हेच. तेव्हा सार्थक म्हणतो की ऍक्च्युली ऋषीदादांनी तुमचं वर्णन केलं होतं आणि इतकं परफेक्ट केले होते, त्याच्यावर बेस्ट अशी डिझाईन केलेली खास साडी ही तुमच्यासाठी. जानकी तर खूपच खुश होते आणि ऋषिकेशकडे बघून हसते. तर लगेच ऐश्वर्या मात्र टेन्शनमध्ये येते आणि लगेच सार्थकला म्हणते की वर्णन आणि वर्णनावरून साडी. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो, दादांनी वर्णनच इतके कमाल केले की जानकी सावळी आणि सतेज आहे,
ती जरा मृदू असली तरी कणखर आहे आणि नाजूक असली तरी आंतरिक शक्ती मात्र सतेज आहे आणि शब्दांपेक्षा ती डोळ्यांनी जास्त बोलते। आणि हो ना ऋषिकेश दादा बरोबर ना। तर जानकी खूपच लाजते आणि खुश होते तर ऐश्वर्याचा मात्र चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो। सार्थक सांगू लागतो की त्यात असे काही शब्द आहे आणि ते शब्द माझ्या इतके कानात बसले। ऋषिकेश म्हणतो की सार्थक काही पण काय? तर सार्थक म्हणतो की हो दादा खरंच तुम्ही किती छान वर्णन केले आणि खरं तर त्यामुळेच आम्हाला साडी डिझाईन करण्यासाठी खूप सोपे गेले। आणि खरंच सांगतो की दादा तुम्ही जे काही वर्णन केले त्यातून असे दिसते की तुमचं नातं किती सुंदर आहे ते अगदी स्पष्ट आम्हाला दिसून आले। त्यामुळे ही आता साडी राहिलेली नाही, तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या आणि अतूट नात्याचं ती प्रतीक झाली। तेव्हा सुमित्रा म्हणते की मला तर असे वाटते की तुमच्या दोघांच्या लग्नातील हे एक सुंदर गिफ्ट असेल। मला तर खरंच खूप उत्सुकता लागली हे गिफ्ट बघण्यासाठी। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई सॉरी पण खरंच हे एक सरप्राईज आहे। मग हे गिफ्ट लग्नाच्या दिवशीच कळेल की काय आहे ते। आणि ऋषिकेश सार्थकला थँक्यू सो मच म्हणतो। तेव्हा सार्थक म्हणतो की दादा थँक्यू कसले त्यास, उलट मी असे म्हणेल की आमच्या साड्या हे वर्षानुवर्ष टिकतात तसेच तुमचंही नातं हे वर्षानुवर्ष टिको आणि उत्तरा उत्तरते त्याचे रंग हे गडद होत जाओ। तेव्हा सुखदा खुशून म्हणते की अगदी करेक्ट आणि तुमच्या ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला साडी डिझाईन करण्याचा मान दिला, खरंच आम्ही खूप व्हेरी लकी आहोत। आणि ऋषिकेश दादा तुमची ही परत लग्न करण्याची कल्पना मला तर खूपच आवडली। मी सुद्धा माझे लग्न झाल्यानंतर परत एकदा तुमच्यासारखे लग्न करेलच। जसा फोन रिचार्ज होतो तसं नातं सुद्धा रिचार्ज होत असेल या निमित्ताने। तेव्हा सार्थक थोडासा नाराज होतो आणि सुखदाला खुणवतो आणि ऋषिकेश ती साडी जानकीच्या हातात देतो तुझ्यासाठी असे बोलून तर जानकी खुश होऊन थँक्यू बोलते आणि साडी स्वीकारते। तेव्हा सार्थक जानकीला म्हणतो की वहिनी साडी आवडली की नाही ते कळवा आणि आय होप नक्की तुम्हाला आवडेलच। तेव्हा जानकी विचारते की कळवा म्हणजे तुम्ही लग्नाला नाही येणार का? सार्थक म्हणतो की नाही जरा अवघड आहे। तर सुखदा म्हणते पण आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत असेल। हॉनेस्टली गिफ्ट आम्ही तुम्हाला देत नाही तर तुम्ही आम्हाला दिले, तुमच्या ह्या गोड नात्याचा आम्हाला मस्त असा अनुभव देऊन। आणि सुखदा थँक्यू व्हेरी सो मच असं अँड विश यू बोथ मेनी मेनी इयर्स ऑफ टुगेदर म्हणून त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देते। तर सार्थक म्हणतो की आता आम्ही निघतो तर जानकी म्हणते की नाही मी तुम्हाला असे नाही जाऊन देणार, तुम्ही इतकी साडी माझ्यासाठी प्रेमाने तयार केली मग मला असे वाटतं की रणदिव्यांचा पाहुणचार घेऊन जायलाच हवा। तेव्हा सार्थक म्हणतो की वहिनी नाही हो मी येईन नक्की नंतर, आता अर्जंट मीटिंग आहे त्यामुळे जावेच लागते। तर सुमित्रा म्हणते की नाही आम्ही तुम्हाला असे नाही जाऊन देणार आणि गुलाबला आवाज देते आणि मिठाई आणण्यासाठी सांगते तर गुलाबदादा मिठाई घेऊन येतात। जानकी ऋषिकेश त्या दोघांना मिठाई भरवते तर सुखदा प्रेमाने जानकीला सुमित्रा आणि ऐश्वर्याला मिठी मारते आणि ऋषिकेश दादा यांना बाय करून बाहेर जाते आणि सार्थक सुद्धा जायला निघतो तर ऋषिकेश म्हणतो की सार्थक सुखदा खरंच खूप चांगली मुलगी आहे, आयुष्याच्या वळणावर जशी तुला हवी होती अगदी तशीच, मग विचार करायला काही हरकत नाही। तर सार्थक खूप नाराज होऊन म्हणतो की नाही दादा त्याची काही गरज नाही आणि तसा विचार सुद्धा नाही कारण आपल्या सार्थकला आनंदीची खूप आठवण येत असते आणि निघून जातात। तर त्यानंतर ऐश्वर्या मात्र ती साडी बघून मनात म्हणते की ऋषिकेशने जरी यांच्याकडून डिझायनर साडी जानकीसाठी मागवली असेल तरी सुद्धा मी माझ्या साडीपेक्षा महाग साडी जानकी तुला नाही नेसून देणार, बघूयात की ही डिझायनर साडी तुझ्याजवळ किती टिकते ते। जानकी मात्र त्या गिफ्टकडे बघून खूपच खुश होत असते। ऐश्वर्याला मात्र हे काही देखवत नाही तर जानकी मनात म्हणते की खरंच ऋषिकेश किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर, मग ही साडीच त्याचे प्रतीक असेल आणि ती साडी मी कायम जपून ठेवे। त्यानंतर इकडे नाना हे हिम्मतरावांच्या घरी येतात आणि हिम्मत काकांना विचारतात की काय हो तुम्हाला अशी अचानक चक्कर आलीच कशी, डॉक्टरांकडे जाऊन तर आलात ना? तर हिम्मत काका नानासाहेबांना पाणी देतात आणि म्हणतात की हे बघा नानासाहेब त्याची काही गरज नाही आणि पाणी घ्या असे म्हणतात। नाना म्हणतात की अहो तुम्हाला म्हणजे तब्येतीकडे काळजी घ्यायलाच हवी, एकटे असतात आश्रम सांभाळायचं तुम्हाला त्यामुळे ते काही नाही आपण सर्व चेकअप करून घेऊ। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की नाना तुम्ही ऐकणार नाही आणि जानकी सुद्धा काल नको नको म्हणत ती घरापर्यंत सोडवण्यासाठी आली। नाना म्हणतात की अहो तिचे बरोबर आहे आणि जास्त उभा राहू नका म्हणून हिम्मत काकांना धरून ते खाली बेडवर बसवतात आणि तेवढ्यात नानांचे लक्ष त्या फोटोकडे जाते। तो फोटो पार्वती आणि नानांच्या लग्नाचा असतो आणि तो फोटो काढून ते हिम्मत काकांना म्हणतात की अहो हिम्मत काका हा पार्वती आणि माझा फोटो तुम्ही येथे भिंतीवर का लावला? तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अहो नानासाहेब गेली कित्येक वर्षापासून हा फोटो येथे भिंतीवरच आहे। नाना म्हणतात की कसे आहे की तुम्ही कायम आमच्याकडे येत असतात त्यामुळे आश्रमातील या खोलीमध्ये यायचा
कधी योगच आला नाही आणि हा फोटो काल जानकी आली होती तिने बघितला का असे विचारतात। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की नाही, कल्पना नाही, पण नसेल बघितला आणि जर पाहिला असता तर तिने कौतूहलाने विचारले तर असते। नाना तर खूपच घाबरतात। तर हिम्मत काका म्हणतात की अहो किती जुना फोटो आहे हा, तेव्हा किती तरुण होतात तुम्ही, की कोण ओळखणार तुम्हाला। तेव्हा नाना म्हणतात की नाही हिम्मत राव, किती वर्षापासून आम्ही मुलांपासून ही गोष्ट लपून ठेवली, ते उगाच का मग सख्ख सावत्र मला व्हायला नको मुलांच्या बाबतीत। सुमित्रा आणि माझ्या तरुणपणचा असाच एक फोटो आमच्या घरात आहे, मग जानकी नक्कीच तो फोटो ओळखू शकते, म्हणून नानांना आणखीन टेन्शन येते। हिम्मत काका म्हणतात की अहो नानासाहेब, तुम्ही जरा जास्तच काळजी करता आणि जरी कळले तर असा कोणता मोठा अनर्थ घडणार हो। नाना म्हणतात की पार्वतीने जेव्हा ऋषिकेशला सुमित्राच्या ओटीत घातले तेव्हा तिने तिच्याकडून एक वचन घेतले होते। ऋषिकेश हा पार्वतीचा मुलगा आणि सुमित्राचा सावत्र मुलगा आहे हे कधीही त्याला कळायला नको आणि ते वचन आम्ही आजपर्यंत पाळले, त्यामुळे आता काही गडबड नको, त्यामुळे हा फोटो तुम्ही येथे लावू नका, तो दुसरीकडे कुठेही ठेवा। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अहो असे का करता नानासाहेब तुम्ही, हा फोटो म्हणजे माझ्या बहिणीची शेवटची आठवण आहे आणि मग येथे कोण येणार। तर नाना म्हणतात की तुमच्या भावना मी समजू शकतो, परंतु मला माझा भूतकाळ माझ्या मुलांना कळून द्यायचा नाही, सख्खा सावत्र असा दुरावा नाही होऊन द्यायचा आणि आता जर त्यांना कळले तर मी आणि सुमित्राने त्यांना हे का सांगितले नाही म्हणून आणखीन दुरावा निर्माण होईल, त्यामुळे मला ते नकोय, माझ्या मुलांत कायम प्रेम एकी राहावी, म्हणून आजपर्यंत ती गोष्ट आम्ही त्यांना नाही सांगितली, त्यामुळे ती गोष्ट तशीच राहून द्या। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अहो तुम्ही जरा जास्तच विचार करता, तसे काही होणार नाही आणि माझ्या कल्पनेनुसार जानकीने हा फोटो पाहिलेला नाही। नाना मात्र खूप टेन्शन मध्ये आलेले असतात। त्यानंतर इकडे जानकी ती साडी बघून खूपच खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते की खरंच किती गोड सरप्राईज दिले, माझा तर विश्वासच बसला नाही आणि तुम्ही सर्वांसमोर माझं वर्णन सर्वांसमोर केलं, तेव्हा तर खरंच लाज वाटली मला आणि प्रेमाने ती ऋषिकेशच्या मिठीत येते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आणि मी भावनेच्या भरात त्याला सर्व काही सांगितले आणि त्या वेड्याने सर्वांसमोर घडाघडा बोलून दाखवले आणि जानकीकडे बघत म्हणतो की खरं सांगतो की मी अगदी जसे वर्णन केले अगदी तशीच दिसते। जानकी तर खूपच लाजते आणि खुश होऊन थँक्यू बोलते। त्यानंतर इकडे ऐश्वर्याला मात्र ती साडी चेंज करायची असते आणि सेम टू सेम असा ती दुसरा बॉक्स तयार करते आणि त्यामध्ये दुसरी साडी ठेवते। हा बॉक्स वरून सेम आहे, परंतु आतील डिझाईन मात्र एक फाटकी आणि त्यातील साडी साधी साडी असेल आणि काही झाले तरी हा जो बॉक्स आहे तुम्हाला जानकीच्या रूम मध्ये ठेवायचा, जानकीच्या रूम मधील तो ओरिजिनल बॉक्स गायब करायचा। मी निवडलेली साडी डावलून तू ऋषिकेश दुसरी साडी बायकोला देतोस की काय, पण मी तिला ती साडी नेसून देणारच नाही। तेवढ्याच सारंग आतमध्ये येतो आणि ऐश्वर्या लगेच उठते आणि तिच्या हातातील ते बॉक्स बघून विचारतो की काय हे कसले बॉक्स आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण बोलत होतो की दादा वहिनीला लग्नात काय गिफ्ट द्यायचे, मग तेच मी काहीतरी घेतले। तर ते ऐकून सारंग खुश होऊन म्हणतो की तुम्ही आणले सुद्धा आणि खरंच खूप छान दिसते आणि काय घेतले असे विचारतो। तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की ते तर सरप्राईज आहे। सारंग म्हणतो की मग मस्त आहे, पण मला हे सर्व घेण्यासाठी नसते जमले आणि इतकं सुंदर पॅकिंग तर जमलेच नसते आणि नंतर सांगताना मला की आपण त्यांना काय सरप्राईज दिले म्हणून। ऐश्वर्या म्हणते की ऑफकोर्स सांगणारच तुम्हाला, आपणच देतो ना। तेव्हा सारंग बाहेर निघून जातो। नको तेथे नको त्या वेळी हा इडियट टपकत असतो म्हणून ऐश्वर्या रागवते। त्यानंतर जानकी ती साडी बघण्यासाठी खूपच एक्साइटेड असते आणि ती खोलायला लागते। तेव्हा ऋषिकेश तिचा हात धरतो आणि आता नाही सरप्राईज असे म्हणतो, तसा मला सार्थकने फोटो पाठवला होता, खरंच साडी खूप सुंदर आहे, तुझ्यावरती खूप खुलून दिसेल, पण अजून तुझ्यासाठी एक आणखीन गिफ्ट आहे आणि तो आपल्या खिशातून ते गिफ्ट काढतो आणि ती मस्त झुमके असतात, सौभाग्याचं हे दुसरं लेणं बघ जानकी, तुला खूप सुंदर दिसतील। जानकी ते झुमके बघून खूपच खुश होते आणि लगेच आपल्या कानातील झुमके काढून ऋषिकेशच्या हाताने ते झुमके घालून घेते आणि ऋषिकेश म्हणतो की खरंच खूप छान दिसतात आणि आरशात बघायला जायला निघते। तर ऋषिकेश हाताला धरतो आणि कुठे, तर जानकी म्हणते की अहो आरशात बघते कशी दिसते मी। तर ऋषिकेश लगेच जानकीला जवळ घेतो, माझ्या डोळ्यात बघ की खरंच खूप सुंदर दिसतेस आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की ह्या सर्व शृंगाराने तुला पुन्हा एकदा मला नटलेले बघायचे,
बोल्यावर आणि जानकीच्या कपाळाचा आणि हाताचा मस्त किस घेतो तर जानकी खूपच लाजते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये मग्न होऊन जातात। आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्या जानकीला विचारते की तुमच्या माहेरवरून तुमच्या लग्नामध्ये कोणीच येणार नाही का? जानकीला मात्र खूप वाईट वाटते तर लगेच आजी म्हणते की अगं ती अनाथ आहे, आश्रमात राहत होती, आश्रमात वाढली। सुमित्राला आजीचा खूपच राग येतो आणि लगेच सुमित्रा आई असे आजीला म्हणते आणि सारंगला सुद्धा हे सर्व ऐकून खूपच वाईट वाटते। तेव्हा जानकी लगेच थोडीशी नाराज होते आणि मी आलेच असे बोलून ती रूम मध्ये निघून जाते। तर सारंग लगेच ऋषिकेश दादाला फोन करून हे सर्व सांगतो। तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणत असते की जर मी लहानपणापासून अनाथ आश्रमातच वाढले आणि मला माहेरचं कोणीच नाही, मग माहेरच नाही तर माहेरची माणसं कसे असतील? तर इकडे ऐश्वर्या आजीला सांगत असते की मेहंदी रंगण्याऐवजी सत्य बाहेर येणार, त्याचा खेळ रंगणार। आजी विचारते की ते कसे काय? तर ऐश्वर्या म्हणते की कारण स्पेशलिस्ट पाहुणी येणार आहे। तेव्हा रात्री कोणीतरी एक अशी स्त्री बाहेर दरवाजात आलेली असते तर ती कोण असेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।